नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तुरीचं उत्पादन अधिक कसं करायचे, तुरीचं जर तुम्हाला उत्पादन वाढायचं असेल तर ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची, कारण की याच्यामध्ये तुम्हाला मी 5 कामं सांगणार आहे। ते 5 कामं ज्यावेळेस पण तुमची तूर 60 दिवसाची होऊन जाईल अशा वेळेस तुम्हाला हे कामं करायचे, ज्याच्यामुळे तुम्हाला तुरीमध्ये फुटवा चांगला मिळेल। तुरीमध्ये ज्यांना समस्या येते पिवळे पडण्याची, तुरीची वाढ ज्यांची थांबली ती गोष्ट सुद्धा क्लिअर होऊन जाणार आहे। किंवा काही जणांच्या तुरीवर काळे डाग पडलेत खोडावर, त्याच्यासाठी सुद्धा उपाय सांगणार आहे। बुरशीजन्य रोग, मर रोग असेल त्याचं नियंत्रण कसं करायचं, किंवा तुरीमध्ये येणारा वांज रोग असेल त्याचं नियंत्रण कसं करायचं, अशा बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शेंडा खोडणी करताना काय चुका टाळायच्या तर आपण आज तुम्हाला 5 कामं सांगणार आहे। ते 5 कामं जर तुम्ही तुरीमध्ये करताल तर निश्चितपणेच तुम्हाला तुरीमध्ये 12 ते 15 क्विंटलचं उत्पादन होणार आहे। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत जा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ज्यांनी सबस्क्राईब अजून केलं नाही त्यांनी। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील। बघा शेतकरी बंधूंनो, नेहमीच मी व्हिडिओ महत्त्वपूर्ण बनवत असतो, पण ज्यांना माझे व्हिडिओ पटत नाहीत अशांनी माझ्या व्हिडिओवर कमेंटही करत जाऊ नका आणि बघतही जाऊ नका। माझं फक्त ज्या शेतकऱ्यांना शेती करायची चांगली, जे हुतकुरू शेतकरी तर ज्यांना अधिक उत्पादन काढायचे अशांनाच मला मार्गदर्शन करायचे। सगळ्या गोष्टी मला सुद्धा माहिती आहेत मित्रांनो, जे तुम्ही मला कमेंटमध्ये म्हणत असतात की कंपनीच्या जाहिराती वगैरे करतात, तर मित्रांनो इतकी काय आपल्यावर दलिद्री किंवा इतकी वाईट वेळ आली नाही की कंपनीच्या जाहिराती करून पैसे कमवायची। दुसरी महत्त्वाची गोष्ट की बरेच जण आता कमेंटमध्ये म्हणालेत की पाऊस नाही, काय फवारण्या करतात। तर शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे पाऊस नसेल, ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे, ज्यांच्याकडे पाऊस आहे त्यांनी तरी व्यवस्थापन करा, अशाने काही करू नका। तुमच्याच्यानी उभ्या आयुष्यामध्ये पाणी सुद्धा करणं झालं नाही, हे तुमचं दुर्दैव मानावं लागेल, त्यात माझं दुर्दैव नाही। त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला माझ्या पटत असतील तरच बघत जा, कमेंट करत जा, नाहीतर करतच जाऊ नका आणि बघतही जाऊ नका। याला माझी तुम्हाला प्रांजळ मत आहे। आणि नसेल पटत तर तुम्ही माझं चॅनल अनसबस्क्राईब केलं तरी सुद्धा चालेल, कारण की माझा काय हा मुख्य व्यवसाय नाही आहे। याच्यामधून मला सुद्धा काहीतरी शिकायला भेटतं आणि तुम्हाला सुद्धा सांगायला काहीतरी मला आवड येते, हेच आहे मित्रांनो उद्दिष्ट आपलं। तर आता चालू करा व्हिडिओला आपला। तर पहिलं काम आहे मित्रांनो, तूर शेंडा खोडणी करताना आपल्याला कोणत्या चुका टाळायच्यात। बघा मित्रांनो, आता ह्या तुरीला आपल्या 60 दिवसाच्या आसपास झाले तर, आणि ह्याचा आपण एक वेळेस तुरीचं शेंडा खोडणी केलेली, म्हणजे बघा आता तुम्हाला दाखवायचं झालं तर ही एकच खोड आहे आणि ह्याला आता 1 2 3 4 5 6 7 फांद्या आहेत आणि मुख्य फांदी एक 8वी फांदी। तर आपण ज्यावेळेस तुरीची 35-40 दिवस झाली होती त्यावेळेस एकदा शेंडा खोडणी केली होती, त्यामुळे आता प्रत्येक फांदीला ब्रँचिंग आली। आता तुरीचा दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस पण शेंडा तुम्हाला ज्यांचा खोडाचा राहिला अशाने 70 दिवसाच्या आतमध्ये तुम्हीचा 2 वेळेस शेंडा खोडणी करू शकतात, 3 वेळेस शेंडा खोडणी करू नका। ज्यांना करायची त्यांना करा, पण माझं मत आहे की 2 वेळेस जर शेंडा खोडणी केली तर आपल्याला उत्पादनामध्ये वाढ येते। दोन्ही शेंडा खोडणीमध्ये 1 महिन्याचा आपल्याला कालावधी ठेवायचा आहे। ज्यावेळेस पण तुमची पहिली शेंडा खोडणी करता त्यावेळेस फक्त जी मुख्य फांदी त्याचीच आपल्याला शेंडा खोडणी करायची, आणि दुसऱ्या वेळेस जे पण साईडच्या ब्रँचिंग वगैरे झाले तर त्याचा सुद्धा शेंडा खोडणी करायची। शेंडा खोडणी करताना काय करायचं, ही जी वरच्या साईडची जी कळी दिसते मित्रांनो ही तुम्हाला छाटायची, म्हणजे 2 ते 3 इंच जास्तीत जास्त। त्याची प्रत्येक फांद्याची शेंडी खोडणी केली तर आपल्याला प्रत्येक फांद्याला अजून फुटवा चांगला मिळेल आणि आपल्याला शेंगांची संख्या सुद्धा चांगली मिळेल। हा मित्रांनो तूर शेंडा खोडणीचा फायदा आहे। आता तूर शेंडा खोडणी केल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची तर बघा, ज्यावेळेस पण आपण तुरीचा शेंडा खोडणी करतो त्याच्यानंतर एक फवारणी टाकत जा। म्हणजे बघा मित्रांनो, आपण तुरीला फवारण्या कशा घेतो, म्हणजे मी तरी कशा घेतो सांगतो। बऱ्याच शेतकरी काय करतात, ज्यावेळेस पण तुरीला फुलं वगैरे चालू करतात त्यावेळेस तुरीला पहिली फवारणी टाकतात, पण असं न करता ज्यावेळेस पण तुम्ही तुरीचा शेंडा खोडणी करतात त्याच्यानंतर एक फवारणी टाकत जा। म्हणजे 2 वेळेस शेंडा खोडणी केली त्या 2 फवारण्या, आणि फुलाच्या अवस्थेमध्ये असेल ती एक फवारणी, शेंगाच्या अवस्थेमध्ये एक फवारणी, अशा 4 तरी फवारण्या आपण तुरीला घेतल्याच पाहिजेत। तर बघा आता कोणती फवारणी घ्यायची तूर शेंडा खोडणी केल्यानंतर, ज्याच्यामुळे सगळ्या प्रकारचं नियंत्रण होईल, तुरीला अन्नद्रव्य सगळे मिळतील, फुटवा चांगला मिळेल आणि बुरशीजन्य रोगावर सुद्धा नियंत्रण भेटणार आहे। तर फवारणी कोणती घ्यायची मित्रांनो, तर या फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशक वापरायचे आलिका कशामुळे वापरायचे, तुरीवर येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, मावा असेल, तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल, याच्यावर सुद्धा नियंत्रण मिळणार आहे। आणि आलिकामुळे तुम्हाला आळ्यावर सुद्धा कंट्रोल मिळणार आहे। आळ्या कोणत्या, पाने खाणाऱ्या आळ्या असतील किंवा पाने कुरतळण्याला, पानाला छिद्र वगैरे पडले असतील। आता बघा हे थोडंसं पानाला वगैरे छिद्र दिसतं, म्हणजे थोडासा प्रमाणामध्ये आपल्या तुरीवर आहे आळीचा अटॅक आहे। तर आलिका आपण 1 लिटरला 1 ml जरी वापरलं तरी चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे। 120 ml चा डोस 1 एकरला तुम्ही त्याप्रमाणे नियोजन करा। हा झाला मित्रांनो आलिका कीटकनाशक। कुठल्याही कंपनीच घ्या, कंपनीशी आपल्याला कधी घेणं देणं नसतं, जे माझ्या जुन्या व्हिडिओ बघतात ते कळतं। त्यामुळे ज्यांनी माहीतच नाही ते असे डायरेक्ट कमेंट करून जातात की तुम्ही कंपनी जाहिराती करतात। तर मित्रांनो तुम्हाला मी आत्ताच सांगितले, कुठल्याही कंपनीचे औषधं घेत जा, मी जे सांगितले घटक फक्त त्यातला महत्त्वाचा असतो। आलिका वापरल्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टीवर नियंत्रण मिळणार आहे पुढच्या महिन्याभरापर्यंत। हे झालं मित्रांनो कीटकनाशकाचं। आता तुरीमध्ये आपल्याला खत कोणचं द्यायचं तर बघा, फवारणीद्वारे सगळ्यात चांगला उपाय जर तुम्हाला तुरीमध्ये फुटवा काढायचा असेल लवकरात लवकर तर नॅनो DAPचा आहे। तुम्ही जय किसानची असेल किंवा युक्कोची असेल, दोन्हीपैकी कुठली एक घ्या। 1 लिटरला तुम्ही 3 ml किंवा 4 ml प्रमाणे जर फवारणी घेतली तर आपल्याला लवकर आपल्या तुरीला अन्नद्रव्य उपलब्ध होतं आणि नत्रच स्फुरद, त्यामध्ये दोन्ही गोष्टी असल्यामुळे तुरीची वाढ होईल आणि फुटवा सुद्धा चांगला मिळेल। हे मित्रांनो तुम्हाला नॅनो DAP वापरायची, आलिका नॅनो DAP। आता तिसरी गोष्ट मित्रांनो, ह्या फवारणीमध्ये बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे का नाही तर वापरायचं मित्रांनो। तर बुरशीनाशक कोणतं वापरायचं बघा, ज्यांच्या तुरीवर खोडावर असे काळे डाग पडले तर
किंवा तुरीमध्ये मर रोगाची समस्या येते अशाने साफ किंवा रिडोमिल गोल्ड याचा 1 लिटर 3 ग्रॅम प्रमाणे फवारणी घ्यायची. फवारणी घेताना काय करायचं, पूर्ण झाडावर तर फवारणी घ्यायची आणि हे जे खोड आहे का ह्याच्यावर सुद्धा तुमची फवारणी गेली तर तुम्हाला तुरीमध्ये फांदी मर रोग येणार नाही, मर रोग येणार नाही, ह्या 2 गोष्टी येणार नाहीत. आता तुरीमध्ये अजून एक रोग असतो मित्रांनो, वांज रोग. हा वांज रोगामुळे काय होतं, तूर तर हिरवीगार दिसते पण त्याला शेंगा कसल्या लागत नाहीत, त्याचं रूपांतर फुलामध्ये होत नाहीत. तर ह्या वांज रोगासाठी तुम्ही हारू बुरशीनाशकाचा वापर करू शकतात आणि तो लाल कुळीमुळे येत असतो, जे की तुम्ही त्या आलिका वापरलं तरी सुद्धा कंट्रोल होणार आहे. म्हणजे रोगाची परिस्थिती बघून तुम्ही बुरशीनाशकाची निवड करायची. तुम्हाला मी 3 पर्याय सांगितले, एक आहे साफ, दुसरा आहे रिडोमिल गोल्ड, तिसरा आहे मित्रांनो हारू. किंवा जर तुमच्या तुरीमध्ये मर रोग येत असेल तर तुम्हाला जर नियंत्रण काही प्रमाणामध्ये मिळवायचं असेल तर तुम्ही रोको ह्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात. एकूण 4 बुरशीनाशक आहेत, त्याच्यापैकी कुठला एक वापर तुमच्या तुरीच्या रोगाच्या अवस्थेमध्ये तुम्ही निवड करायची. हे झालं मित्रांनो, तुम्हाला मी तुरीमध्ये कीटकनाशक सांगितलं, म्हणजे जी पण शेंडा खोडणी करा, त्याच्यानंतर फवारणीमध्ये आलिका सांगितलंय, नॅनो DP सांगितली आणि बुरशीनाशकामध्ये तुम्हाला मी 4 बुरशीनाशक सांगितले. हे 3 वापरायच्यात गोष्टी कंपल्सरी. आता एक ॲम्युनो ॲसिड आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचं. तर स्वस्तामधलं टाटा भार तुम्ही 1 लिटर 3 ml प्रमाणे जर घेतलं तर काय फायदा होतो, तर बघा ही तूर तर सगळी आपली एक समान चांगली वाढे, पण आता काही तुरी लहान राहिल्या, तर म्हणजे ही तूर बघा बाकीच्या तुरीपेक्षा लहान राहिली किंवा ह्याच्यापेक्षाही काही तुरी ज्या लहान असतात मित्रांनो, ह्यांची पिकावर ज्यावेळेस पण ताण पडतो जास्त पावसामुळे म्हणा किंवा आता पावसाचा जो खंड पडला आहे त्यामुळे तुरीची वाढ थांबते. मग अशा वेळेस तुम्ही तिथं जर ॲम्युनो ॲसिड म्हणजे टाटा बहारचा 1 लिटर 3 ml प्रमाणे जर वापर केला तर तूर हिरवीगार होऊन जाईल, फुटवा चांगला मिळेल आणि तुरीवरचा सगळा ताण दूर होऊन जाईल. हे मित्रांनो 4 गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस पण तुरीचं शेंडा खोडणी करताल त्याच्यानंतर फवारणी घ्यायचीच आहे. म्हणजे 2 वेळेस शेंडा खोडणी केली त्याच्यानंतर 2 वेळेस फवारणी घ्यायची. कधी घ्यायची फवारणी, आज तुम्ही तुरीचा शेंडा खोडणी केला, तिसऱ्या दिवशी तुम्ही तुरीला फवारणी टाका. आता फवारणी टाकताना काळजी काय घ्यायची आपल्याला, की जमिनीमध्ये ओल पाहिजे, ओल असेल तरच फवारणी करा, तरच शेंडा खोडणी करा. हे झालं मित्रांनो तुरीच्या शेंडा खोडणी करताना चूक टाळायची. आता मित्रांनो तुम्हाला मी सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितल्या, ह्याच्यामध्ये 4 कामं आपल्या तुरीची होऊन जातात. म्हणजे तुरीचं शेंडा खोडणी कशी करायची ते माहिती तुम्हाला, फवारणी कोणती घ्यायची ते सांगितलं, बुरशीजन्य रोगावर कसं नियंत्रण मिळवायचं ते सुद्धा सांगितलं. एकूण आपल्या सगळ्या गोष्टी. आता फक्त एक काम राहिले काय, की खत व्यवस्थापन कसं करायचं. तर खत व्यवस्थापनामध्ये मित्रांनो तूर पिकासाठी नत्र, स्फुर्द, त्यानंतर पालाश हे 3 मुख्य अन्नद्रव्ये लागतात. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सल्फर 1 लागतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक लागतं. एकूण 5च अन्नद्रव्ये तूर पिकाला पहिल्या दिवसापासून तर फुलधारणेपर्यंत एवढेच अन्नद्रव्ये लागते, ह्याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. तर कसा डोस करायचा आहे, 3-4 पर्याय आहेत आपल्याकडं, त्याच्यापैकी तुम्हाला जो स्वस्तामध्ये पडेल तो करा. पहिला पर्याय 1846, त्याच्यामध्ये 20 किलो पोटॅश वापरायचे, 10 किलो सल्फर आणि 5 किलो झिंक, हा पहिला पर्याय झाला. दुसरा पर्याय आपल्याकडे काय 12-32-16 एकरी 1 बॅग, त्याच्यामध्ये 10 किलो सल्फर आणि 5 किलो झिंक, हा एक पर्याय झाला. तिसरा पर्याय काय मित्रांनो 20-0-13ची 1 बॅग, त्याच्यामध्ये 20 किलो MOP आणि त्यामध्ये सल्फर घ्यायची गरज नाही, 5 किलो झिंक, हा एक पर्याय. म्हणजे तिन्हीपैकी जो तुम्हाला स्वस्तामध्ये पडेल तो वापर करा. आणि हा डोस तुम्ही 1 एकरला द्या किंवा तुम्ही 2 एकरला द्या. कशामुळं, आता हे आमच्या तुरीचं जास्त जवळ अंतर आहे, म्हणजे 4.5 बाय 1.5 फुटावर आपल्या तुरीची लागवड आहे, तर मग इथं आपल्याला जास्त खत लागेल. पण ज्यांचं अंतर जास्त आहे म्हणजे 8 फुटाचं अंतर आहे अशांना कमी डोस लागेल, तर असं नियोजन करा. हे झालं खत व्यवस्थापन. आता तण नियंत्रण बघा, पूर्ण प्लॉटमध्ये आपल्या कुठंच तण नाही मित्रांनो, सगळं तणाचे आपण काय नियोजन केलं तुम्हाला मी सांगतो, त्याप्रमाणे तुम्ही करा. तर बघा, जर तुमच्या जमिनीमध्ये ओला असेल तर तुम्ही तणनाशकाचा वापर करू शकतात. कोणते तणनाशक आहेत, तर 2 तणनाशकं मित्रांनो तुरीमध्ये तुम्ही किती तण असलं तरी त्याचा वापर करू शकतात किंवा तुरीवर जरी गेलं तरी काय होणार नाही. एक आहे इमेझाथायपर 10% असेल आणि दुसरा आहे मित्रांनो शाखेत. दोन्हीचा वापर तुम्ही करू शकतात. इमेझाथायपर 50 ml 20 लिटरच्या पंपाला आणि शाखेत तुम्ही 20 लिटरच्या पंपाला 100 ml, असे पंप 8 पंप जर केले तर तुम्हाला तुरीमधलं तण नियंत्रण तणी होणार आहे, तुरीला कसलाही धोका होत नाही. आता फक्त ते बारीक तणावर नियंत्रण करतं, मोठं जर तण असेल तर पिवळंच पाडतं, बाकी त्याला मुळापासून मारत नाही. जमिनीमध्ये ओलच पाहिजे तर तणनाशकाचा रिझल्ट येतो. आता तिसरं एक तणनाशक मित्रांनो, जर तुम्हाला जर फवारणीचा अनुभव असेल, काळजी घेत असेल, तर आपल्याला स्वीप पॉवर घ्यायचं आहे, त्याला पंपाला पुढे टोपी लावायची आणि तुरीच्या असं बाजूनी मारायची. ह्याने सुद्धा चांगलं नियंत्रण होतं. स्वीप पॉवरने एका पंपाला 100 ml जर स्वीप पॉवर टाकलं तरी सुद्धा सगळं तण नियंत्रण होतं. आता स्वीप पॉवरमध्ये एक धोका मित्रांनो काय, की स्वीप पॉवर जर आपल्याकडून खोडावर जर गेली तर काळे डाग खोडावर पडतात. आणि ते काळे डाग कसे घालवायची, तुम्ही जी ती फवारणी ती चांगली जर खोडावर जर घेतली तरी सुद्धा काळे डाग जाणार आहेत. हा उपाय तुम्हाला मी सांगितला तण नियंत्रण करण्याचं. बाकी तुम्ही जर तुमच्याकडे जमिनीमध्ये ओल नसेल तर सरळ खुरपणी करा. आमच्याकडे आता ओल नव्हती तर आम्ही खुरपणी करून पूर्ण रान काळभोर करून घेतले, किंवा पाळी टाका. जे तुम्हाला स्वस्तामध्ये पडेल, जे सोपी पद्धत पडेल ती करा. बघा, फवारणी असेल किंवा तणनाशक वापरायचं असेल किंवा शेंडे खोडणी करायची असेल, आपल्याला जमिनीमध्ये ओल पाहिजे, बिना ओलीचं काही करू नका. आता मित्रांनो तुम्हाला तण व्यवस्थापन सांगितलं, खत व्यवस्थापन सांगितलं, एवढ्या गोष्टी जर केल्या तर निश्चितपणेच तुम्हाला तुरीमध्ये 12 ते 15 क्विंटलचं उत्पादन येणार आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की तुरीमध्ये खरंच एवढं उत्पादन येतं का, तर तुम्हाला काही मी एक अंदाज देतो. ही जी पद्धत आहे 4.5 बाय 1.5 फुटाची, ह्याच्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षी 9 क्विंटलचं उत्पादन आलं. ह्या वर्षी मी फक्त 1 क्विंटल जास्त ठेवलं टार्गेट, म्हणजे 10 क्विंटलची आपल्याला अपेक्षा आहे. बघूया काय होतं. आता ह्या वर्षी पाऊस काळ कमी.
आणि जिथं मी जास्त अंतर ठेवले 9 फूट बाय 4.5 बाय 1 फुटाचं जास्त अंतर, ह्याच्यापेक्षा दुप्पट अंतर, तिथं मात्र आपण टार्गेट धरले 15 क्विंटलचं. मागच्या वर्षी आपल्याला तिथं 13 क्विंटलचा उतारा आला होता. ह्या वर्षी 1-2 क्विंटल वाढले, 13 जरी मिळाला तरी समाधान आहे. बघा असं हे गणित आहे. व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर करा. आणि मित्रांनो पुन्हा एकदा मी सांगतो, ज्यांना माझे व्हिडिओ पटत नाहीत त्यांनी अजिबात कमेंटही करू नका आणि बघतही जाऊ नका. बाकी शेतकऱ्यांसाठी तुम्ही कधीही उपलब्ध आहे. ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी कमेंटमध्ये विचारा, मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.